नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. विधानसभेची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. अगदी 20 तारखेला मतदान आणि 23 तारखेला निकाल देखील लागणार. आणि आत्ता खरी म्हणजे परिस्थिती प्रत्येक पक्षामध्ये अशी आहे की जी काही बंडखोरी झालेली आहे ती निस्तरता प्रचार सभांच्या माध्यमातून आपल्याला कसं मतदान होईल यासाठी प्रत्येक पक्ष झगडतोय. मग कोणी योजना जाहीर करतंय, कोणी आश्वासनं देतंय, कोणी आश्वासनांची खैरात वाटतंय. पण हे सगळं जरी प्रत्येक पक्षाकडून घडत असलं तरी प्रत्येक पक्षाची एक शिस्त असते आणि ती शिस्त जपण्याची परंपरा त्या पक्षातल्या ज्येष्ठांकडूनच त्या पक्षाला प्राप्त होत असते. अर्थात असाच एक आपल्या भारतातला सर्वात पहिला आणि जुना पक्ष जर म्हटला तर निश्चितच काँग्रेस. आणि याच काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे आणि काँग्रेसच्या पक्ष बांधणीसाठी कार्यरत असणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचा शब्दकोश म्हणजेच उल्हासदादा पवार. उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत, माजी आमदार देखील राहिलेले, आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते प्रत्येक पक्षातील प्रत्येक नेत्याशी त्यांचे जरी सुदृढ संबंध असले तरी ज्या ज्या वेळी त्यांना असं काहीतरी वावगं म्हणून काहीतरी दिसत असेल तर पक्षातच नव्हे इतर पक्षातल्या नेत्यांचे कान टोचायला सुद्धा ते मागे पुढे पाहत नाहीत. दादा नमस्कार. अगदी थोडक्यात आणि जुजबी ओळख त्यांची मांडली. मला इतकंच म्हणायचं की आता जी काँग्रेसची वाटचाल आहे त्या काँग्रेसच्या वाटचालीमध्ये तुम्ही तर अक्षरशः म्हणजे इंदिरा गांधींचे सुपुत्र संजय गांधी यांच्यापासूनची सगळी परंपरा पाहत आलेला आहात. पण आत्ताची जी सध्याची काँग्रेस आहे ते आपले जे महात्मा गांधींचे विचार, जवाहरलाल नेहरूंचे विचार असतील किंवा अगदी जे जुन्या काळातले सगळे जुने जाणते नेते काँग्रेस झाले ते विचार कुठे ना कुठेतरी कमी पडत किंवा ते घ्यायला ग्रास्प करायला कमी पडलेत म्हणून काँग्रेसची आत्ता अशी परिस्थिती आहे. काय की आता स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण सांगितल्याप्रमाणे काँग्रेसचा इतिहास फारच दैदिप्य म्हणजे खूपच म्हणजे महान आहे, त्याबद्दल काय वाद नाही. आणि त्या पक्षाचा मी कार्यकर्ता, काँग्रेस सेवादलापासूनचा विविध पदसंघटनेच्या, आणि मला त्याचा सार्थ अभिमान पण आहे. आणि खरी गोष्ट आहे की काँग्रेस पक्षाची जी मूलभूत ध्येय धोरणं आहेत किंवा मूलभूत जो सिद्धांत आहे, जे तत्त्वज्ञान आहे, त्याचा जो गाभा आहे त्याला कुठेही धक्का न लावता काळाच्या ओघात आता जवळजवळ 1885ला हा पक्ष स्थापन झाला. आज आता आपण 2023-24मध्ये आहोत. फार मोठा इतिहास आहे याला सगळ्याला. 125 वर्षाच्या पुढे आपण आता पुढे गेलेलो आहोत. आणि एवढा प्रदीर्घ इतिहास असलेला पक्ष जगामध्ये तसे फार थोडे आहेत. आता काय होतं की काळाच्या ओघामध्ये काँग्रेसच काय, कुठलीही संस्था किंवा एखादा विचार हा काळानुरूप काळाच्या जे काही काळाचेही काही आडाखे असतात किंवा कंपल्शन असतात, काही सक्ती असते म्हणा त्या काळात, तर त्याप्रमाणे थोडाफार बदलावा. पण माझ्या दृष्टीनं काँग्रेसचा मूलभूत म्हणजे एक स्वराज्याचा इतिहासच काय होता की स्वराज्य इन टर्म्स ऑफ मासेस, लास्ट मॅन टू बी द फर्स्ट मॅन, गांधी असं म्हणाले होते, अन टू दी लास्ट, शेवटच्या माणसापर्यंत हा स्वातंत्र्याचा अर्थ पोचावा सर्व अर्थाने. त्यानंतर धर्म जाती पलीकडे जाऊन हा अखंड भारत एवढा मोठा आहे, त्याचं सर्वांचं ऐक्य, सामाजिक ऐक्य एकत्र राहावं आणि लोकशाही, समता आणि समान संधी या 3 मूलभूत गोष्टींच्यावर आधारलेला म्हणजे इतर आणि हे आहेत, त्याला कुठं धक्का लागता कामा नये. ते ध्येय अजूनही काँग्रेसने सोडलेलं नाही. पण काळाच्या ओघात जेव्हा एक काळ असा होता की स्वतंत्र काँग्रेस पक्षालाच प्रचंड बहुमत मिळायचं, इतरांशी कोणाशी काही तडजोड करायची, सत्तेकरता अशी कधीच परिस्थिती आलेली नाही. पण 67 साली थोडाफार प्रसंग आला, त्यातनं मग पुन्हा काँग्रेस इतकी प्रखर झाली की नंतर मात्र 77, 80, 84, 89 आणि 91 पासून मात्र ज्याला आपण खऱ्या अर्थानं मोठ्या आघाडीचं राजकारण, याचा अर्थ अगोदर झालं नाही असं नाही, पण आघाड्यांचं राजकारण, अगदी युती सरकारपासून जर आपण वेगवेगळे पक्ष एकत्र येणं आणि पक्षांनी मिळून एखादं सरकार आणि मग ते किमान समान कार्यक्रम वगैरे असे शब्दांचा वापर करायचा आणि एकत्र येणं, त्यावेळी कधी कधी नाईलाज असतो, एखाद्या मुद्द्याला काँग्रेसला बगल द्यावी लागते किंवा किंचित तडजोड करावी लागते. आणि ही परिस्थिती फक्त काँग्रेसची नाही, ही सगळ्या पक्षांची आहे. नक्कीच.
पण दादा जर आता आपण पाहिलं म्हणजे भले 95ला युती सरकार पहिल्यांदा आलं महाराष्ट्रामध्ये, नंतर पुन्हा काँग्रेसने कमबॅक केलेलंच आहे. पण आत्ता गेली जर 10 वर्ष आपण पाहिलं खरंय. म्हणजे अगदी 2014ला आपण बघितलं तर अगदी 2 बोटावर मोजण्यात लोकसभेचे खासदार, नंतर तर 2019ला 1, पण 2024ला पुन्हा एकदा जी भरारी घेतली 100%. आणि काँग्रेस महाराष्ट्रातला पुन्हा एकदा नंबर 1चा अगदी पक्ष बरोबर. ठरला. अगदी आता विधानसभेची काय तुम्हाला परिस्थिती सांगता येईल, कारण की नाही, आता 101 आत्ताची जागा काँग्रेस काय झालंय की एक तर पूर्वी कसं असायचं प्रमुख 2 किंवा 3 किंवा 4 पक्ष प्रमुख, आता प्रादेशिक पक्ष, धर्माच्या नावावर झालेले पक्ष, दुर्दैवाने जातीच्या नावावर झालेले पक्ष, विभागाच्या नावाने झालेले पक्ष, इतके पक्ष वाढलेत की हे काही चांगलं चिन्ह नाही आहे. म्हणजे पक्ष अशा प्रकारची संख्या वाढणं संकुचित विचारावर, म्हणजे कुठल्याही पक्षाला नाव ठेवत नाही, पण संकुचित विचारांच्यावर आधारित आणि अस्मिता विभागीय असलेले पक्ष निर्माण होणं हे देशाच्या एकूण ऐक्य आणि सार्वभौमत्वाला तशा अर्थानं म्हणजे 100% धोका असं मी म्हणत नाही, पण किंचितचा धक्का देणार आहे. पण त्याला इलाज नाही आता, कारण अस्मिता जागृत झाल्या आणि प्रत्येकाला आता असं वाटायला लागलं की आघाड्याच्या राजकारणात आपले 3 जरी आमदार निवडून आले तरी दोघांना मंत्री होता येतं, म्हणजे सत्तेत वाटा मिळू असं ते झाल्यामुळं त्या अपेक्षेने लोक आता हे सर्व झाले. आणि त्यामुळं तसं पाहायला गेलं तर मनस्ताप वाटावा अशा प्रकारचं आजचं नक्की म्हणजे पक्ष जाहले उदंड अशी आताची परिस्थिती असं- आहे. अशी परिस्थिती. नक्की दादा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आणि शिवाय अपक्षांचा सुळसुळाट वेगळाच आहे. खरं आहे, खरं म्हणजे आहे. 1995ला जर आपण पाहिलं तर आणि 3196 अपक्ष. त्याच्यावरही या सगळ्या पक्षांतराच्या म्हणजे मुद्द्याला कुठंतरी एक त्याला बंधन असावं म्हणून स्वर्गीय राजीव गांधींनी जे अनेक 3-4 अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय या देशामध्ये घेतलेत, ज्याचा आपण आता फळही भोगतोय, त्यात त्यांनी पक्षांतर बंदीचा कायदा अत्यंत प्रामाणिक हेतूने केलेला होता, प्रामाणिक हेतूने. पण तो प्रामाणिक हेतू आज त्यांचा जो हेतू होता तो आता साध्य होताना दिसत नाही, कारण त्याला इतक्या बगल आल्या, इतक्या गोष्टी आल्या की निर्णय असा होईल असं वाटत असताना तो उलटा होतोय. ही आत्ताची अवस्था आहे. आणि काही निर्णय हे सुप्रीम कोर्टात सुद्धा वर्षानुवर्ष लोंबकळीत पडलेले, ही मोठी शोकांतिका आज आपल्याला पाहायला मिळेल. खरं आहे. आणि आता आपण म्हणजे 2 वर्षांच्या निकालांबाबतीत त्यामुळे बघितलं. शेवटी कायद्यापेक्षाही निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी आपली निष्ठा कायम ठेवणं हे मला जास्त म्हणजे महत्त्वाचं वाटतं. पण तसं होतं ना. दादा आत्ता बघा तुम्ही म्हणजे जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला आपल्या पक्षात उमेदवारी मिळणार नाही असं समजताच लगेच तो दुसऱ्या पक्षात उडी घेतोय, म्हणजे आयाराम गयाराम येऊन तुम्हाला सांगतो, पक्षांतर सुद्धा पूर्वी कसं होतं, इंदिरा गांधींनी बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, संस्थानिकांची तर्फे रद्द केले, अर्बन लँड सीलिंग आलं, पुरोगामी कायदे घेतले समाजवादाच्या दृष्टीनं. तर जे पुरोगामी पक्षातले लोक होते, शेतकरी कामगार आहेत, कम्युनिस्ट पक्षाचे लोक आहेत, इतर लोक आहेत, या निर्णयावर विश्वास ठेवून ते आले, कारण परिवर्तन. बरोबर. आता तसं होत नाहीये. विचार काही नाही हो. सत्ता कुठे इकडे गेले की तिकडे मिळते की तिकडे, म्हणजे एखादा जाणकार खासदार असलेला माणूस नाव घेत नाही पुणे जिल्ह्यातला, त्यांना विचारलं कुठं उभं राहणार तुम्ही, हाय म्हणले 24 तास अजून आहेत, मला 3-4 पक्षांची ऑफर आहे. अहो हे ऐकल्यानंतर असं वाटतं का बाजार आहे का काय, खरं आहे, खरं आहे. वाईट वाटतं माझ्यासारख्याला. नक्की. मला जर सत्ता मिळाली नाही, माझ्यावर अन्याय झाला, मी थांबतो, मी असं बोलणं योग्य नाही, लोकांनाही माहिती आहे, पण मी तत्वाशी आणि माझ्या पक्षाशी कधीही तडजोड केली आहे, नेवर. खरं आहे. सर मला करता आलं असतं पण नाही केलं मी केलं. नक्कीच दादा. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता जर आपण पाहिलं तर म्हणजे एकेकाळी पंतप्रधान मोदी असं म्हणायचे की रेवडी कल्चरची संस्कृती सगळीकडे बोकाळलेली आहे वगैरे, आता स्वतः पंतप्रधानांची ज्या म्हणजे त्यांच्या पक्षात जिथे जिथे सत्ता आहे तिथं मात्र हीच आश्वासनं चालू खरं आहे. आहे. आपल्याला आत्ता जर पाहिलं तर महाविकास आघाडीने देखील काही आश्वासनं दिलेली आहेत, म्हणजे एक पंचसूत्री त्यांनी लोकसेवेची म्हणून जाहीर केलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही 1,500 देताय का, मग आम्ही 3,000 देऊ, तुम्ही आरोग्य विमा संरक्षण 5 लाख आहे का, आम्ही 25 करू, तुम्ही 50% मोफत काय एसटी असतं, सवलत आहे तर आम्ही कोणत्याही निवडणुकीत पक्षाचा जाहीरनामा प्रत्येक पक्ष जाहीर करतो आणि त्या जाहीरनाम्यामध्ये काही वचनं दिलेली असतात, आश्वासन दिलेले असतात. ही परंपरा प्रत्येक निवडणुकीत 52 पासून आपण पाहत आलो. पण काळ जसा बदलत गेला आणि वैचारिक प्रधान जन आंदोलनाचा भाग कमी होत सत्ता प्रधान किंवा निवडणूक प्रधान अशा प्रकारचेच पक्ष जेव्हा अधिक अधिक झुकू लागले तेव्हा अशा प्रकारचे ही आश्वासनं वाढतात. पण दादा इम्प्लिमेंटेशनचा आता सांगतो तुम्हाला मी, आता त्याच्याबद्दल जास्त चर्चा करायची आवश्यक नाही. स्वतः गृहमंत्री माननीय अमित शहा त्याला एका पत्रकाराने विचारलं, अरे भाऊ ते 15 लाख रुपये तुम्ही हे द्या, अरे भैया चुनाव में जुमला होता है. असं आता प्रत्यक्ष एवढ्या मोठ्या सत्तेवर असलेल्या केंद्रातल्या माननीय मोदींच्या मंत्रिमंडळातले पॉवरफुल मंत्री अमित शहा हे जेव्हा म्हणतात
आणि अनेक भाषणातून मराठी भाषणं आपण माननीय नितीन गडकरींची ऐकली असतील, त्याच्यातनं आपल्याला असं ऐकायला मिळतं की काही वेळी निवडणुकीत आपल्याला आश्वासनं द्यावी लागतात. हे आपण ऐकतोय, खरं, खरं. तरी सुद्धा पुन्हा अशी अशी आश्वासन देऊन त्यात सत्ताधाऱ्यांनी त्या कबूलच केलं की आम्ही कबूल करून केलेलं नाही. बरोबर. पण आता जेव्हा लोकांना त्याचंच आकर्षण वाटते तर लोक हे द्यायला लागलेत. आता ते कितपत खरं म्हणजे हा खरं सांगू का, सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी म्हणा किंवा सगळ्यांनी मिळून याचं एक संकलित चांगलं एक चिंतन करून काही आचारसंहिता स्वयंइच्छेने स्वीकारली पाहिजे. पण ती मला नाही वाटत कोणतीच आचारसंहिता कोणी स्वीकारत नाही. बाकीचे काय नक्की दादा. आणि अगदी शेवटचा प्रश्न तो पण मी तुम्हाला एक सांगतो की काँग्रेसने न बोलता, आता उदाहरणार्थ बघा, शेतकऱ्यांचं 72,000 कोटींचं कर्ज, 72 हो, मनमोहन सिंगच्या सरकारच्या काळामध्ये ते झालं. आपापल्या राज्याने वाटा उचलून महाराष्ट्रात 92,000 कोटींचं कर्ज माफ केलं. हे करून दाखवले. अंतुलेंनी व्याजच माफ करून हो, टाकलं. हो. नंतर मुद्दल माफ केलेले, अनेक वेळा 20 शेतकऱ्यांचे जे माफ केलेले. एवढंच नाही तर संजय गांधी योजना अंतुलेंनी सांगितलं काँग्रेसच्या काळात ती सुरू झाली कमी रकमेवर, बंद नाही, अजून चालू आहे. कोणत्याही सरकार आलं तरी ती चालू आहे. तर अशा अनेक योजना आहेत की ज्या खरोखरच लोकांच्या दृष्टीनं केल्या, गरिबांच्या सामान्य माणसाच्या, त्या काँग्रेसने पाळलेल्या आहेत. आता मला असं वाटतं की पक्ष कोणताही असू द्या, म्हणजे सत्ताधारी विरोध आत्ता असलेला पक्ष आणि काँग्रेस किंवा इतर कोणते पक्ष असतील, त्यांनी आश्वासनं द्यावीत जी आपल्याला कसं आहे, शेवटी आपल्या महाराष्ट्राचं किंवा देशाचं राजकारण, अर्थकारण, एकूण जी व्यवस्था आहे हे सगळं बघावं. नाहीतर अदरवाईज काय बघा, 52 सालापासून आपल्या निवडणुका झाल्या, सरकार आली, कोणत्याही इतिहासामध्ये रिझर्व्ह बँकेतल्या पैशाला धक्का लावलेला नव्हता. या मोदी सरकारने किती वेळा लावला. किती वेळा रिझर्व्ह बँकेतले हजारो कोटी रुपये तुम्ही काढून टाकले. आणि त्याचवेळी महान उद्योगपतींचे, जे मोठे उद्योगपती, त्यांची कर्ज माफ केली. हा कुठला अर्थकारण आहे? म्हणजे असं करावं लागतं. पण असे आश्वासनं त्याप्रमाणे देऊ नये, कुणीच देऊ नये असं मला वाटतं. नक्कीच. आणि एक महत्त्वाचा दादा प्रश्न की म्हणजे तुम्ही म्हटले की म्हणजे इतकी भाषणं तुमची आत्तापर्यंत आम्ही वाचली, ऐकली प्रत्यक्षात, आणि तुम्ही इतकी अध्यक्षपद भूषवलेली आहेत प्रत्येक कार्यक्रमांमध्ये. का तर तुमचं शेवटचं भाषण आणि मग ऐकायला मेजवानी. पण तुमची जी भाषा किंवा जी संस्कृती आपण ज्याला म्हणतो, आपण यशवंतराव चव्हाणांपासून आधी विलासराव देशमुखांपासून तुमचं बोलणं, पण आत्ताची परिस्थिती जर आपण पाहिजे, अगदी काल परवाचं उदाहरण घेऊयात आपण, सदाभाऊ खोतांचं, तुमचे चांगले मित्र आहेत. म्हणजे मला इतका अस्वस्थ, म्हणजे राजकारणातल्या घसरलेल्या जिभा याच्यावर आपण एक प्रोग्राम, आणि काल तर आम्ही सदाभाऊ खोत यांच्यावर सदाभाऊ नका लई चावू असा एक स्पेशल प्रोग्राम देखील. नाही, याच्यावर मी काय परिस्थिती, एका प्रसिद्ध दैनिकात माझा लेख येऊन गेलेला आहे की काय महाराष्ट्राची परंपरा आहे, काय देशातली परंपरा आहे. आणि आज आपण केवळ म्हणजे वाचा, इतकी बरं वाचा या शब्दाच्याही पलीकडे जाऊ, अशा प्रकारची भाषा अनेक पक्षातून काही नेते, केवळ सदाभाऊ नव्हे, भरपूर जण आहेत. फार मला ते सांगू तुम्हाला, मला फार अस्वस्थ वाटतं. कारण त्याचं कारण सांगतो. स्वर्गीय देशभक्त बाळासाहेब भारदे असतील, पागे असतील, यशवंतराव चव्हाण साहेब असतील, ती जी परंपरा होती ना, अगदी विलासरावांच्या पर्यंत आमचे अनेक मित्र, अगदी गोपीनाथराव मुंडे असतील, प्रमोद, मी सर्वांचे नावं घेतो, गडकरी आहेत. आणि काही भाषेला काही तुम्ही काही त्याला सुचिरभूत आहे, काय आचारसंहिता आहे, काही शब्दप्रयोग आहेत, आणि ते सगळे पलीकडे केवळ तुम्ही एखाद्या व्यक्तीवर टीका करण्याच्या नादामध्ये कोणत्या स्तराला चाललं आहे आणि याचं भान त्या स्वतःलाही राहत नाही. आणि ऐकणारी माणसं मला खरं दादा असं वाटत नाही सगळ्यांच्या असताना पडळकर हसत होते, मी समजू शकतो, मी पडळकरांना फार, फडणवीस, पण फडणवीस याचं मला, कारण फडणवीसांचे वडील माझे चांगले संबंध, गंगाधर पंत, गडकर. मी तुम्हाला सांगतो, साधी गोष्ट आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी काँग्रेसच्या एका शिबिरात फार सुंदर सांगितलं होतं की कुठल्याही राजकीय माणसाने कुठल्याही कार्यक्रमात, विशेषतः निवडणुकीत, असं शब्द वापरला, खरं कुठले काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये ह्याचा प्रथम अभ्यास करावा. यशवंतरावांनी सांगितलं. पण त्यांनी जे सांगितलेलं दादा ते कदाचित आता पुन्हा एकदा लागू करण्याची गरज आहे, नाही, आवश्यकताच आहे. आणि म्हणून एक लक्षात घ्या, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील किंवा अगदी विलासराव, मी मध्ये अनेकांची नावं घेऊन तुमचा वेळ घेत नाही, विलासराव किंवा यशवंतराव किंवा बाळासाहेब यांच्या भाषणातला, विधिमंडळातला किंवा पार्लमेंटमधला एकही शब्द हा विड्रॉ करावा लागला नाही किंवा माफी मागे घ्या अशी विरोधकांची मागणी आली, कामकाजातून तुम्ही काढून टाका, हे यांचं म्हणजे वाक्चातुर्य मी म्हणत नाही, एक सुचिरभूत आहे, एक आचारसंहिता आहे, एक राजकीय सभ्यता आहे. काय आता म्हणजे ती सभ्यता वगैरे ती काय राहिली नाही. आता जर यांचं काढून टाकलं तर एका दुसरंच पॅरावर येईल अशी परिस्थिती. काय म्हणजे फारच
म्हणजे गल्ली बोळातली मुलं लहान, मी तर म्हणतो अशिक्षित भांडतात ना, त्याच्यापेक्षा फार खालच्या दारावर बरोबर नाही. आणि ही शोकांतिक आहे. आणि माझ्यासारख्याला, मी कोणावर व्यक्तिगत टीकेच्या स्वरूपात याच्याकडे मी पाहत नाही, पण महाराष्ट्राचं जे गतवैभव आहे, सांस्कृतिक आहे, राजकीय, सामाजिक जी परंपरा आहेत, संकेत आहेत, लोकसभेतले, विधानसभेतले, बाहेरचे आतले, ह्या सगळ्यांचं म्हणजे कसं आहे की याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे. नाही तर माझ्यासारख्या म्हणजे कार्यकर्त्यांना मी अत्यंत अस्वस्थता वाटते. तुम्हाला एक सांगतो आणि आपल्याला मनोगत मी संपवतो, कारण बाळासाहेब भारदे जेव्हा स्पीकर झाले, हे काय विधिमंडळ कसं असावं त्याचा विस्ताराने आपण नंतर केव्हा ते चर्चा करू. पण त्यांनी सांगितलं की तुम्ही मला एक मताने स्पीकर म्हणजे विधानसभेच्या अध्यक्षपदावर या ठिकाणी बसवलं. मी सर्वांचा आभारी आहे आणि तुम्ही माझ्याबद्दल फार कौतुकाने माझं गौरव केला, माझ्याबद्दल विशिष्ट दिली, माझा मनापासून सर्वांनी गौरव केला, मी धन्यवाद आहे. आणि मग ते पुढं खूप छान प्रकारचं वर्णन विधिमंडळाचं करून ते एकच म्हणाले की विधिमंडळातली भाषा कशी असावी. फार सुंदर. तर ते म्हणाले की संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींची मी ओवी तुम्हाला सांगतो म्हणाले. फारच सुंदर, म्हणजे काय तुम्हाला सांगू, म्हणजे इतकं अप्रतिम त्यांनी ती ओवी वापरलेली बघा की मिथुले आणि मवाळ, मिथुले आणि मवाळ, मवाळ रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं त्यांची माऊलींची ओवी. इतके सुंदर, म्हणजे काय, हा साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. साच म्हणजे सत्य, पण ते कसं असावं, मवाळ असलं पाहिजे. ते कटू सत्य वाटतं का मला, जरी कटू असले तरी मवाळ असावं. आणि मिथुले म्हणजे थोडक्यात, पण ते कसं असावं, रसाळ असलं पाहिजे. आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं वातावरण या सभागृहातलं राहावं असं त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आणि खरं म्हणजे अशीच अपेक्षा आता आपण या सगळ्यांकडून व्यक्त करायला मला तरी वाटतं. नक्कीच. साच आणि मवाळ, मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं बाळासाहेब भारदेंनी सांगितल्यानंतर सगळ्यांनाच अक्षरशः भारावून गेल्यासारखं व्हायला असेल. पण आता मात्र या सगळ्या राजकीय नेत्यांची जर भाषा आपण पाहिली तर कान बंद केले तरी कानात घुसतायत अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून तमाम जनतेला पण देखील एक खरं म्हणजे दादा ह्याच्या माध्यमातून एक विनंती करेन की जेव्हा आपण असं कुणाचं तरी ऐकतोय त्यावेळी त्याच क्षणी टाळ्या वाजवण्यापेक्षा आणि हाशा पिकवण्यापेक्षा त्याला विरोध करणं अत्यंत गरजेचं आहे. तरच आपल्याला समोरच्याकडून चांगली भाषा तरी निदान ऐकण्याचा संधीचा वाटा प्राप्त होऊ शकतो. तर हे होते उल्हासदादा. अर्थात यांची प्रदीर्घ मुलाखत मी निश्चितच आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवेन. आणि आत्तापर्यंत दादांनी सांगितलेला एक मुद्दा, तो अगदी त्यातला शेवटचा मुद्दा फक्त सांगतो आणि तो फार महत्वाचा आहे. कारण केवळ राजकारण म्हणजे फक्त आणि फक्त आपण स्वतः आणि वैयक्तिक असं कधीच नसतं. दादा कायम पक्ष बांधणी, सत्तेपासून कायम दूर राहून, सत्तेच्या पदापासून दूर राहून पक्ष बांधणी आणि एकनिष्ठता काय असते हे त्यांनी शिकवले. आताच्या आयाराम गयारामांनी ते मात्र लक्षात ठेवावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich,
Proudly Indian.